Here is the cleaned script for this episode with your channel name included, ready to copy. नमस्कार मित्रांनो, मराठी मालिका या चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे. आनंदी मालिकेच्या आजच्या जबरदस्त भागात विद्याधरचा अति उत्साह त्यालाच नडलेला आहे आणि त्यामुळे त्याचं करोडो रुपयांचं स्वप्न फ्लॉप झालेलं आहे, कारण ही गोष्ट युगंधरच्या वेळीच लक्षात आली. सोबतच शिर्केंनी वॉचमनला चांगलंच फैलावर घेतलं आहे आणि त्यामुळे वॉचमनने विद्याधरचा डाव उघड करत आनंदीचा पत्ता सांगितला. हेच आपल्याला आजच्या भागात जाणून घ्यायचंय, त्यामुळे हा व्हिडिओ फार इंटरेस्टिंग असणार आहे. शेवटपर्यंत नक्की पहा. तर मित्रांनो, मालिकेत आपण पाहतो आनंदी आंघोळीला निघालेली असते, पण त्याच वेळी तिला वाटतं की इथे कोणीतरी आहे. ती आरती ताई असं म्हणून आवाज देऊ लागते. तेवढ्यात ती दोन्ही माणसं आनंदीजवळ येतात आणि तिच्या तोंडावर पट्टी लावून तिला पळवायला सुरुवात करतात. लगेच तिला त्यांनी आणलेल्या त्या ट्रंकमध्ये नीट बसवतात, जेणेकरून कोणालाही संशय येऊ नये. इकडे तोपर्यंत वॉचमनने आरतीला अशा पद्धतीने गुंतवून ठेवलं होतं की तिला आनंदीजवळ जायलाच वेळ मिळू नये. तो तिच्याशी बराच वेळ बोलत ठेवतो. मग आरती म्हणते, आता प्रोसेस झाली असेल तर मी माझ्या बहिणीला घेऊन जाऊ का? त्याचवेळी आनंदी त्या बॉक्समध्ये असते आणि ती माणसं तो बॉक्स अक्षरशः आरतीच्या समोरूनच घेऊन जातात, पण आरतीला त्याची जराही कल्पना येत नाही, कारण आनंदी बेशुद्ध असल्याने ती कसलीही हालचाल करत नसते. ती माणसं आणि तो ट्रंक निघून गेल्यावर वॉचमन आरतीला आत सोडतो आणि म्हणतो, प्रोसेस जवळपास पूर्ण झालीय, तुम्ही गेलात तरी चालेल. आरती जायला निघते. तिला काहीच कल्पना नसते की तिची बहीण त्या ट्रंकमध्ये आहे. ती माणसं संधीचा फायदा घेतात आणि गाडीत बसून निघून जातात. दुसरीकडे युगंधर मितालीला शिवलिंग बनवायला मदत करत असतो. मातीचे शिवलिंग हाताने बनवणं ही परंपरा असते, कारण समिधा असताना ती अशाच पद्धतीने हे करायची आणि आता ही परंपरा मितालीला पुढे न्यायची असते. इकडे आरती खोलीत येऊन विचारते, आनंदी, आवरलं का ग? निघायचं का? आंघोळ झाली का? पण आनंदीचा काहीच आवाज आल्याने आरती बाथरूमचा दरवाजा उघडून पाहते, पण तिथेही आनंदी दिसत नाही. आरती पूर्ण खोली शोधते आणि विचार करते, मला यायला उशीर झाला असेल, म्हणून आनंदी बाहेर गेली असेल, असं समजून ती बाहेर तिला शोधायला जाते. तोपर्यंत ती दोन माणसं तो बॉक्स गाडीत ठेवत असतात. दुसरीकडे युगंधर आणि मितालीचं शिवलिंग जवळजवळ बनून झालेलं असतं. मिताली खूप खुश असते. युगंधरच्या मनात मात्र एकच प्रश्न असतो, शिर्के जे काम करायला गेले ते व्यवस्थित झालं ना? तो शिर्केंना कॉल करतो. शिर्के सांगतात, मालक साहेब काळजी करू नका, मी आता पोहोचतच आहे, काही मिनिटात तिथे पोहोचेन आणि आनंदी आपल्याकडे असेल. इकडे आश्रमात सगळे आपापली कामं करत असताना त्याच संधीचा फायदा घेऊन विद्याधरची माणसं सगळं काम उरकतात. युगंधर मनातच म्हणतो, आनंदी काळजी करू नकोस, तू लवकरच घरी येशील. तेवढ्यात मॅनेजर तिथे येतात. त्यांना तो टेम्पो आणि ट्रंक दिसतो. त्या वॉचमनला विचारतात, यामध्ये काय आहे? तो म्हणतो, काही नाही, कचरा आहे. तेवढ्यात आरती धावतच येते आणि म्हणते, मॅडम, मोठा प्रॉब्लेम झालाय. काय झालं? आनंदी सापडत नाहीये. मी सगळीकडे शोधलं पण ती कुठेच नाहीये. मॅनेजर वॉचमनला विचारतात, आनंदीला बाहेर जाताना पाहिलं का? अजिबात नाही, मी इथेच उभा होतो, बाहेर कोणीच गेलं नाही. वॉचमन ठामपणे सांगतो. तिथल्या इतर लोकांनाही विचारलं जातं, तेही नाही म्हणतात. तेवढ्यात शिर्के तिथे पोहोचतात. काय झालं? आरती सांगते, शिर्के सर, बरं झालं तुम्ही आलात. आपली आनंदी कुठेच सापडत नाहीये. खूप मोठा प्रॉब्लेम झालाय. काय करायचं कळत नाही. शिर्के विचारतात, अशी कशी आनंदी गायब झाली? ती तर इथेच होती ना? आरती म्हणते, हो, इथेच होती, पण मी बाहेर यांच्याशी बोलायला गेले तोपर्यंत ती गायब झाली. शिर्के विचारतात, त्या टेम्पोमध्ये काय आहे? त्यांना सांगितलं जातं की त्यात कचरा, धूळ आहे, ते घेऊन चाललेत. हे ऐकून तो माणूस लगेच त्याच्या साथीदारांना खुणावतो आणि तिथून निघायला सांगतो. पण शिर्केंच्या मनात खूप प्रश्न निर्माण होतात. त्यांना वाटतं नक्कीच काहीतरी प्रॉब्लेम आहे. आनंदी आत्ताच होती आणि आत्ता नाही, हे कसं शक्य आहे? शिर्के विचार करतात की ही गोष्ट मालक साहेबांना सांगायलाच हवी. दुसरीकडे ती माणसं शलाकाला फोन करून विचारतात, आनंदीला कुठे आणायचं? शलाका म्हणते, काम झालं ना मॅडम? अगदीच फक्त झालं, काळजी करण्याची गरज नाही. शलाका त्यांचं कौतुक करते, वा, आज तुमच्यामुळे सगळं व्यवस्थित झालं. आज सगळ्यांना आनंद होणार आहे.
पण सांगा मॅडम, आनंदीला कुठे आणायचं? कोल्हापूरला घेऊन या. कोल्हापूरमधून निघालात ना, तेवढ्यात नेटवर्कमुळे शलाकाचा आवाज तुटतो. ती म्हणते, तुम्ही एक काम करा, विद्याधर सरांना कॉल करा, ते सांगतील कुठे यायचं, आणि फोन कट होतो. तो माणूस म्हणतो, बघितलं, फोन सुद्धा कट झाला, आता काय करायचं तेच कळत नाही. दुसरीकडे विद्याधर पृथ्वीशी बोलत असतो. पृथ्वी म्हणतो, काका, आपल्या त्या कॉन्ट्रॅक्टबद्दल बोलायचं. आपण दोघेही पार्टनर असल्यामुळे मला वाटतं सगळं 50-50 झालं पाहिजे. तुम्ही सगळे पैसे लावणार आणि मी नुसतंच बसणार, हे मला पटत नाही. म्हणून मी लोनसाठी अर्ज केलाय. फक्त तुला गॅरंटर म्हणून सही करायची. विद्याधर म्हणतो, एवढंच ना, तू काळजी करू नकोस. तू म्हणशील तिथे मी सही करायला तयार आहे. हा विद्याधर तुझ्या बापासारखा, युगंधर निंबाळकर सारखा माणूस अजिबात नाहीये. मी असताना तुला काहीच काळजी करायची गरज नाही. बघ हा आपण कसे पैसे कमवतो आणि मालामाल होतो. तेवढ्यात विद्याधरचा फोन वाजतो. पृथ्वी म्हणतो, काका, तुझा फोन वाजतोय. विद्याधर म्हणतो, असू दे, तुझ्या पुढे मला काहीच महत्वाचं नाही. पण तो फोन चुकून उचलला जातो. तो त्याच्याच माणसांचा असतो. ते विचारतात, विद्याधर साहेब, आनंदीला कुठे आणायचं? पण फोन पृथ्वीच्या हातात असल्याने तो विचारतो, काका, जे पेपर्स सही करायचे ते कुठे पाठवू? विद्याधर म्हणतो, कुठे म्हणून काय विचारतोस? घरी पाठव. तिकडे ती माणसं गोंधळतात. अरे बापरे, यांनी तर घरीच पाठवायला सांगितलं. आता काय करायचं? शेवटी ते ठरवतात. विद्याधर सरांनीच घरी पाठवायला सांगितलं म्हटल्यावर आपण काय बोलणार? तो बॉक्स आपण विद्याधर सरांच्या घरीच पाठवूया, आणि फोन कट करतात. इकडे आरतीला खूप काळजी वाटते. कशीबशी सापडलेली आनंदी पुन्हा गायब झाली. आता काय करायचं? ती शिर्केंना म्हणते, काय करायचं कळत नाही. आनंदी कुठे असेल? तिला काही झालं तर नसेल ना? शिर्के म्हणतात, काळजी करू नकोस, सगळं ठीक असणार. आनंदी कुठेही गेलेली नसणार. तेवढ्यात आरती म्हणते, एक गोष्ट समजत नाही, त्या गाडीत एवढा कचरा कसा काय आहे? शिर्केंना संशय येतो. नक्कीच काहीतरी गडबड आहे. आनंदी इथून अशी गायब होणं शक्यच नाही. शिर्के आणि मॅनेजर आत जाऊन पाहतात, तर जो कचरा घेऊन जायचा होता तो तसाच पडलेला असतो. शिर्के विचारतात, मॅडम, हा कचरा तर इथेच आहे, मग तुमची माणस कसला कचरा घेऊन गेली? मॅनेजर म्हणतात, तुम्ही काळजी करू नका, मी त्या माणसाला विचारते. आणि विचारायला जातात. शिर्केंचा संयम सुटतो. ते सरळ त्या वॉचमनची चांडी धरतात आणि त्याला मारायला सुरुवात करतात. मॅनेजर म्हणतात, शिर्के सर, काय करताय? त्याला का मारताय? शिर्के म्हणतात, मॅडम, काळजी करू नका, या लोकांकडून बोल कसं वदवायचं हे मला चांगलंच माहितीये. बोल, आनंदी कुठे आहे? आनंदी युगंधर निंबाळकरांची बायको आहे. निंबाळकर घराण्याची सून आहे. ती अशी अचानक गायब होणं शक्यच नाही. खरं सांग, आनंदी कुठे आहे? कोणाला मदत केलीस? तिला कोणी किडनप केलं? खोटं बोलायचं नाही, नाहीतर जीव घेईन किंवा असा सरळ करेन की आयुष्यभर खडी फोडत जेलमध्ये राहशील. या धमकीने घाबरून वॉचमन कबूल करतो. सांगतो, सगळं सांगतो. जो टेम्पो गेलाय त्यातल्या ट्रकमध्ये आनंदी मॅडम आहेत. हे ऐकून शिर्केंना जबर धक्का बसतो. ते म्हणतात, मला वाटलंच होतं, इथे काहीतरी गडबड आहे. पण मी शिर्के आहे. आनंदीच्या बाबतीत हे सगळं मी अजिबात घडू देणार नाही. शिर्के पुढे विचारतात, आणखी एक सांग, आनंदी कुठे नेली आहे? कोणाच्या सांगण्यावरून तू मदत केलीस? तो सांगतो, विद्याधर निंबाळकरांच्या सांगण्यावरून मी आनंदीला किडनप करायला मदत केली, पण माझा त्यात काहीच हात नाही. ती लोक तिला घेऊन गेलीत. असं म्हणून तो शिर्केंच्या हातातून सुटतो आणि पळून जातो. शिर्के विचार करतात, ही माणसं आता नेमकी कुठे निघाली असतील? हे कसं हाताळायचं? आरती रडत असते. शिर्के म्हणतात, आरती, रडू नकोस, मी ताबडतोब मालक साहेबांना कॉल करतो. आरती म्हणते, काहीही करा शिर्के साहेब, पण आनंदीला वाचवायला हवं. ती त्या ट्रंकमध्ये आहे. शिर्के म्हणतात, शांत बस, आनंदीला काही होणार नाही, आपण आहोत ना. मी ताबडतोब कॉल करतो. आणि युगंधरला कॉल करतात. इकडे पूजेची जोरात तयारी सुरू असते. तेवढ्यात तो ट्रंक निंबाळकरांच्या घरी येऊन पोहोचतो. हा ट्रंक कुठे ठेवायचा असं विचारलं जातं. धनश्री धावत येते आणि विचारते, यात काय आहे? ती माणसं सांगतात, विद्याधर साहेबांचा माल आहे, त्यांनीच मागवलाय, कुठे ठेवायचं सांगा. धनश्रीच्या मनात प्रश्न येतो, यात नेमकं काय असेल? पण मग ती विचार झटकून म्हणते, जाऊ दे, जे असेल ते असेल, मी यात लक्ष घालत नाही.
आणि तो ट्रंक बाजूला ठेवायला सांगते. दुसरीकडे विद्याधरचा फोन वाजतो. त्याच्या माणसाकडून सांगितलं जातं, साहेब, काळजी करू नका, तुमचा माल अगदी व्यवस्थित तुमच्या घरापर्यंत पोहोचवलाय. हे ऐकून विद्याधरला टेन्शन येतं. यांनी नेमका कुठे पोहोचवलाय, हे लोक काय बोलत होती, हे त्याला कळत नाही. मग तो शलाकाला फोन करून सांगतो, शलाका, आनंदीच्या शरीराची किंमत करोडो रुपयात करायची, करोडो रुपये घेऊनच तिला विकायचं. एवढ्या स्वस्तात अजिबात विकायचं नाही. आता युगंधरला रस्त्यावर आणलं नाही तर नावाचा विद्याधर नाही मी. शलाका, आता पार्टीची तयारीही कर. हे सगळं बोलताना विद्याधरला माहीत नसतं की तो ट्रंक आधीच त्याच्या घरी पोहोचलेला आहे. इकडे ती माणसं पुन्हा फोन करून सांगतात, आमची आणि तुमची डिलिव्हरी वेळेत झालीये, काळजी नसावी. इकडे शिर्के युगंधरला कॉल करतात आणि म्हणतात, मालक साहेब, मोठा प्रॉब्लेम झालाय. काय झाले? आनंदीला कोणीतरी किडनप केलं. आनंदीला कोणीतरी म्हणण्यापेक्षा विद्याधरने किडनप केलं. हे ऐकून सगळ्यांनाच धक्का बसतो. युगंधर म्हणतो, अशी कशी आनंदी किडनप होऊ शकते, तेच मला कळत नाहीये. आरती काळजीत पडते, काय करायचं तेच समजत नसतं. युगंधर विचार करतो, हे सगळं कोण करतंय, आनंदी नेमकी कुठे असेल. तेवढ्यात शिल्पा तिथे येते आणि युगंधरला म्हणते, हे बघ युगंधर, 2 मुलं तुझ्यापासून दूर गेलीयत. मला वाटतं तू यावर एकदा विचार करायला हवास. आता निदान मिताली तुला मानते, तुझ्याशी नीट वागण्याचा प्रयत्न करते, पण मला वाटतं तू असं वागू नयेस, कारण मिताली पुन्हा तुझ्या आयुष्यातून दूर जायला नकोय. म्हणून तिचा एकदा विचार कर, तिच्या नजरेतून तू पडू नकोस. दुसरीकडे विद्याधर फोन ठेवल्यानंतर खूप आनंदात असतो, कारण त्याला वाटतं की या वर्षीची पूजा नक्कीच यशस्वी होणार. युगंधर विचारतो, मला एक कळत नाहीये, पूजा तर आपल्याकडे दरवर्षीच होते, मग तू एवढा आनंदात का आहेस. युगंधर विचार करतो, याच्या आनंदाचं कारण मला समजत नाहीये. नक्कीच काहीतरी गडबड आहे. याचं हे विचित्र वागणं आणि अति उत्साह मात्र नडू शकतो. तर मित्रांनो, आजच्या भागात एवढंच. उद्याचा भाग पाहायचा असेल तर मराठी मालिका या आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. उद्याच्या भागात असं दाखवण्यात आलं की आनंदी त्या बॉक्समध्ये असते. युगंधर आणि मिताली पूजेला बसलेले असतात, पण त्या बॉक्सवर एक नाग असतो. सगळेजण पाहतात तेव्हा सगळ्यांनाच धक्का बसतो. विद्याधरची चिडचिड होते, कारण त्याला समजतं की तो नागाचा म्हणजेच आनंदीचा बॉक्स त्याच्याच घरी आहे. तो बॉक्स बाजूला करायला जातो, पण नागपंचमी आणि श्रावणी सोमवार निमित्त त्यावर नागोबा असल्याने तो साप विद्याधरला डंख मारणार असतो. तेवढ्यात युगंधर निंबाळकर पुढे येतो. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय म्हणत त्या सापाला दूर पळवतो. साप निघून गेल्यावर माई म्हणतात, हा नक्कीच कसला तरी दैवी संकेत आहे. मग युगंधर त्या पेटीला उघडण्यासाठी पुढे होतो. तर मित्रांनो, पाहत राहा आनंदी मराठी मालिका या चॅनलसोबत. भेटूया पुढच्या भागात.